दशक 5वा समास पहिला गुरुनिश्चय। जय जय रघुवीर समर्थ, सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझे कारणी देह माझा पडावा। उपेक्षू नको गुणवंता अनंता, रघुनायका मागणे हीची आता। हनुमंतांची कुळवल्ली राममंडपा वेला गेली, श्रीराम भक्तीने फळली, रामदास बोले या नामे। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयाचा जगी जन्म नामार्थ झाला, जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती। आहे तू जननी मदीय नकळे अज्ञान मीले करू, घाली गे निज प्रेम पाखर सदा दूरी नको गे करू। प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी, नाही दुजे बंधन। प्रल्हादा गुरुराजया नित तुम्हा माझे असो वंदन। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनंदनः। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्वही माझा रघुवीरू सद्गुरु रूपे श्रीराम। माझे आराध्य दैवत परमगुह्य गुह्यातीत, गुह्यपणाची मात न चले जेथे। यो जातो मरुदंश जोक्षित तले, संबोधयन् सज्जनान् ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधाभिधं। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा, सोऽयं मुक्तिकरक्षितौ विजयते श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासित्वा बोध व्हावे। अपत्या परी पाववी प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचंद्र पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। आपले दशक जसे पुढे जात आहेत, जसे समास पुढे जात आहेत, दशकामध्ये समास आहेत आणि समास जसजसे पुढे जात आहेत तसतसे त्यांचे बदललेले विचार आणि त्यांची ती काठिण्य पातळी म्हणा ती वर जाते आहे। आधी सांगत असताना साधे विषय मांडले, सगळ्या गोष्टींचा आधी माहिती दिली, ज्ञान दिलं आणि त्या सगळ्या ज्ञानाचा उपयोग करून घेण्यासाठी आता सरळ सरळ त्यांचा गुरु हाच जरी भाग असला तरी आपण पहिल्यांदाचं जे निरूपण ऐकलं असेल किंवा पहिल्या दशकावरती जर आपण विचार केला तर त्या गुरूंचं निरूपण म्हणजे हरी अनंत हरिकथा अनंता, तसं गुरु अनंत गुरुकथा अनंता। त्यामुळे पहिल्यांदा जरी आपण वर्णन केलं तरी तेही वर्णन आपण ऐकत असताना आपण गुरूंना स्थान देऊन आवाहन केलं आहे समर्थांनी त्या ठिकाणी की सद्गुरूंनी माझ्याकडे लक्ष द्यावं, या माझ्या निरूपणात बसावं, या माझ्या सभेत बसावं आणि मला आशीर्वाद द्यावा, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अशा प्रकारचं आधी त्यांना आवाहन केलं आहे। आणि आवाहन केल्यानंतर आता त्यांची भूमिका स्पष्ट झालेली आहे, सगळ्या प्रकारचं ज्ञान सांगितलं आहे। जसं उदाहरण सांगितलं ते सगळ्यात महत्त्वाचं आहे। आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सगळीकडे ज्ञान पसरलेलं आहे म्हणजे आहे हे सत्य आहे। आजच मी असं म्हटलं की अद्वैताचं म्हणजे ज्ञान जे आहे सत्य ते एकच सत्य आहे, बाकी सगळं ज्ञान मिथ्या आहे, म्हणजे त्याचा काहीही उपयोग नाही आहे जर अद्वैताचं ज्ञान नसेल तर। मग आता अद्वैताचं ज्ञान देण्यासाठी, अलौकिकाचं ज्ञान देण्यासाठी
पारलौकिक ज्ञान देण्यासाठी, स्वतःचं ज्ञान देण्यासाठी सद्गुरू बसले आहेत. आणि सद्गुरूंना आवाहन केल्यानंतर देवतांची पूजा झाली, सगळ्या प्रकारची पूजा झाल्यानंतर आपण आता विचार असा करायला पाहिजे की सत्शिष्य व्हायला पाहिजे. सद्गुरू आहेतच ह्यावरती आता ठाम निश्चय झाला. 5 दशक झाले आहेत की ज्या ठिकाणी सद्गुरू आहे हे सुद्धा आपल्याला माहिती नव्हतं. तत्व आहे माहिती होतं, पण त्याकडे लक्ष जात नव्हतं. म्हणजे कोणत्याही गोष्टीकडे लक्ष जाणं किती महत्त्वाचं आहे. ते सगळं जरी असलं आणि आपलं जर लक्ष गेलं नाही त्याकडे, तर त्याचा उपयोग जसा होत नाही तसा सद्गुरूंना आवाहन केल्यावर सद्गुरूंची कृपा अशी व्हावी की ते तर आहेतच, पण त्यांच्यापर्यंत जाण्याची क्षमता माझी वाढावी. आणि ते तर प्रेम करतातच. अपराध करणाऱ्यांवरती वाल्याचा वाल्मिकी केला आहे त्यांनी, सद्गुरूंनी. ते आपणहून आले त्याच्याजवळ आणि वाल्याचे किती अपराध आहे. त्या मानाने खरंच आपले कमी आहेत असं म्हणायला हरकत नाही. वाल्यासारखे अपराध जर सद्गुरू कमी करतात, मग त्यामुळे आपल्याला एक प्रकारचा दिलासा मिळतो की वाटतंय मनाला की आपण चुकलो, पण आपण या मार्गाला वळलो ना कमीत कमी. तर ही सुद्धा त्यांची कृपा आहे. मग आता ते काय आहेत हे जर आपल्याला या ठिकाणी समजलं आहे, ते काय आहे हे जर समजलं, तर पुढची भूमिका आता आपली असते. आपण त्यांना आवडायला पाहिजे ना. माझ्याकडे देव माझा पाहतो आहे, म्हणजे माझ्याकडे सद्गुरू माझ्याकडे बघतायत. आधा मला आवडले, त्यांचं ज्ञान मला झालं. ते कोण आहेत, किती अनंत त्यांच्याबद्दल वर्णन करू शकतो आपण की ते किती निस्वार्थी आहेत. त्यांच्यापर्यंत जर शिष्य पोहोचला तर शिष्याला शिष्याच्या स्वपर्यंत ते पोहोचवतात. इतकी त्यांची महिमा आता मला कळलं, इतका त्यांचा महिमा मला कळला. आणि त्यानंतर बाकी आता माझी स्वतःची भूमिका वाढवली आणि माझ्याकडे ते बघतायत असं एक जरी आपल्या मनामध्ये निर्माण झालं, तर आपण कोणत्याही प्रकारचं म्हणजे या त्यांच्या दृष्टीने गैर करू, तसं आपण गैर करणारच नाही आता. पण त्यांना ज्या गोष्टी आवडत नाही त्यासुद्धा करणार नाही. आपल्याला आतमध्ये ते असल्यामुळे ते माझ्याकडे बघतायत. मुख्य म्हणजे ते नुसते आहेत असं नाही, त्यांचं अस्तित्व मला जाणवलं, त्यांची महती मला जाणवली. सूर्यप्रकाश जसा सगळीकडे पसरतो, सूर्यप्रकाश सगळीकडे आहे, फक्त तो माझ्या घरापर्यंत पोचायचा असेल तर मला त्याकडे बघावं लागतं. ही भूमिका आता कळल्यानंतर आता माझ्या स्वतःची दाराची खिडकी उघडायला पाहिजे. तसं माझं सच्चिष्यत्व, माझा चांगुलपणा, माझे सद्गुण वाढवल्याशिवाय सद्गुरू माझ्यावरती कृपा कशी करतील. आता त्यांनी कृपा केली आहे म्हणून आवडायला लागले, ही सुद्धा त्यांचीच कृपा आहे. पुढे काय करायचं हे सुद्धा त्यांचीच कृपा आहे. मग त्यासाठी सगळ्यात चांगला मार्ग असा आहे की आपण काही विचारच नाही करायचा. कोणत्याही प्रकारचा विचार न करता, कोणताही विचार न करता आणि सगळ्या गोष्टी समर्पित करून जसं ते करतील तसं. त्यामुळे त्यांनी सांगितलं, ज्ञान असणाऱ्यांना, भक्ताला शारीरिक व्याधी किंवा शारीरिक कष्ट किंवा या सगळ्या वेदना नसतात का? त्यांनासुद्धा असतात, पण त्यांना जाणवत नाही. आता एक छोटीशी क्लिप या ठिकाणी मी एक दुपारी पाहिली. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की हे भक्त जे असतात, भक्त त्यांच्या शरीराला वारी करत असताना त्रास होत नाही का? या एका प्रश्नाचं उत्तर द्यावं की त्यांच्या शरीराला त्रास होत नाही का? किंवा आता एक पंढरपूरला आम्ही गेलो आणि त्या ठिकाणी एक जी बाई होती, तिने घडघड लोटांगण घातलं. मग लोटांगण घातलं तर तिला त्रास झाला नाही का शरीराला? मग आपण घालू शकत नाही आणि तिने घातलं, म्हणजे तिने शरीराला होणाऱ्या त्रासाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं आहे. तिच्या शरीराला त्रास होतोय पण तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. किती सुंदर उदाहरण दिलं त्यांनी आपल्याला की त्या त्रासाला ती मानतच नाही, आणि मानलं नाही तर काहीच नाही, आणि मानलं तर सगळंच आहे. मग त्या भक्तांना तिथे काही लोक हठयोग जे म्हणतात, त्या हठयोगात सुद्धा लोक अगदी जिभेला टोचतात, शरीराला त्रास करतात, कोणी जाळावरती झोपतात. कसं शक्य आहे? याचं कारण त्या गोष्टी त्यांना जाणवतच नाहीत, कारण त्यांचं पुढचं लक्ष देव आहे. म्हणजे जे काही त्यांनी मनात ठरवलं आहे ते लक्ष त्यांचं ते असल्यामुळे. त्याच्यासाठी साधं उदाहरण पण त्या दिवशी आपण बघितलं की स्वतःला जर अभ्यास करायचा असेल तर पूर्ण रात्र बिना चहा पिता, बिना कॉफी पिता, कोणी कोणासोबती जागलं नाही तरीसुद्धा आपण त्या गोष्टी करू शकतो. आपण ते करतो. आणि आपण जर त्या गोष्टी करू शकतो, पण जर तेच आईनी म्हटलं, आणखी कोणी मोठ्या लोकांनी म्हटलं की आपल्याला हे करायचं आहे, तर आपल्याला त्या गोष्टीचा किती त्रास होतो. करायचं अर्धा तास करायचं, पुन्हा नाही, कारण लक्ष त्यात नाही. मग आपल्याला स्वतःला वाटणे, ही जाणीव होणे, हेच तर सगळ्यात महत्त्वाचं तत्व आहे. मग गुरु निश्चयामध्ये त्यांनी सांगितलं आहे की गुरूंचा निश्चय मी करायचा आहे.
आता एक बाजू पक्की झाली आहे. हे सांगत असताना ना पुन्हा पुन्हा त्या गोष्टी आपल्याला रिव्हिजन उजळणी करतोय आपण स्वतःच, की एकदा ते नक्की झालं हेच तर महत्त्वाचं आहे. प्राधान्य देणं, त्याला प्राधान्य दिल्यानंतर त्यांना काय आवडतं हे मी ठरवणं, हा गुरुनिश्चय आहे. आणि पहिल्यांदा जे गुरूंचं सांगितलं ती गुरूंचं आवाहन आहे की तुम्ही यावं आणि तुम्हाला जशी हवी आहे तशी बुद्धी माझी तयार करावी, मी समर्पित व्हावी, मी शरण जावं, ही तुम्ही करून घ्या. आणि त्यांनी केलं असेल तर मी तसं करण्याचा प्रयत्न करीन. आणि सतत माझ्याकडे सद्गुरू बघतायत, ह्या पद्धतीने जर सत्शिष्य तयार झाला तर मग ह्या सगळ्या गोष्टींना आपल्या या सगळ्या गोष्टींचा महत्त्व आहे. जसं वारीला जाणाऱ्या लोकांना कशाचाही त्रास होत नाही असं कोण म्हणेल? ते ताबडतोब त्यांचे पाय सुजलेले असतात ना, ते पाय सुजलेले असताना आपल्याला घरी जरी त्रास झाला तरी आपण म्हणतो पाय सुजले, मी उठू शकत नाही. ते सुजलेल्या पायांनी कुणाकडून तरी थोडंसं दाबून घेतात, नाही 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 मला काही झालं नाही, आणि पुढे चालायला लागतात. मग त्यांच्या शरीराला त्रास होतो हे स्पष्ट दिसतंय ना. मग माया आणि मायाधीशाबद्दल जर बोलायचं असेल तर ही माया ही आहे की दिसतंय डोळ्यांनी त्यांच्या पायांना त्रास होतोय. ह्या मुलाला रात्रभर जागायचं आहे, उद्या परीक्षा द्यायची आहे, याला दिसतंय डोळ्यांनी की हा बाकीचे सगळे झोपले आणि हा जागा आहे. म्हणजे माया कुठे आहे असं मला सांगायचं आहे. माया ही आहे की दिसतंय ना डोळ्यांनी, पण त्याला ते वाटतच नसेल तर ती माया त्याच्यावरती काहीच उपाय करू शकत नाही. मग ती माया मायाधीशापर्यंत पोहोचवते या लोकांना, म्हणून त्यांना पांडुरंगाचं दर्शन होतं, आपल्याला होत नाही. जे त्या पद्धतीने म्हणजे शरीराला कष्ट होत नाहीत, मनाला कष्ट होत नाही, कौटुंबिक त्रास नसतो असा काहीही अर्थ नाही. तसे ज्ञानराज प्रभू म्हणाले की ज्ञानी लोकांच्या शरीराला त्रास होत नाही असं नाही, मला स्वतःला शुगरचा त्रास आहे. मग एवढा शुगरचा त्रास असून फरक कोणता पडला? माझ्या सद्गुरूंची कृपा अशी झाली की मी सकाळी 4 ते संध्याकाळी 5 पर्यंत मांडी घालून बसू शकतो. जे एवढे थकलेले शुगर असलेले लोक ह्या गोष्टी करू शकत नाही, कारण त्यांच्या पुढे जे स्थान आहे, गंतव्यस्थान त्यांना कळले आणि ती कृपा त्यांच्यावरती होते आणि तसं तसं घडतं आणि रात्री जाऊन पुन्हा ते आपली ट्रीटमेंट घेतात. मग या सगळ्या गोष्टी शरीराला होत नाही असं नाही, त्या सगळ्या होत असतात. पण गुरु निश्चय केल्यानंतर आपल्याला ह्या गोष्टी जाणवणार नाही याची खबरदारी सद्गुरू घेतात फक्त, बाकी काही नाही. तुम्हाला ह्या गोष्टी जाणवणार नाही आणि त्यातून नुसत्या मग त्याच्यात पुन्हा 2 प्रकार आहे, आनंद प्राप्ती आणि दुःखाची निवृत्ती. दुःखाची निवृत्ती कशी होणार आहे? जर मला वाटलं नाही तर दुःख होणार नाही. आणि आनंद प्राप्ती कशी होणार आहे? कारण ह्याच्यात दुःख आहे हे मला समजलं नाही तर पुढे आनंद आहे हे मला समजत आहे. या आनंद प्राप्ती आणि दुःख निवृत्ती या 2 अतिशय मोठ्या संकल्पनांपर्यंत ते झोक्यावरच्या गोष्टी जशा सांगितल्या की दुःखापासून निवृत्ती झाली, हो माझा पाय दुखत नाही म्हणून वारीला गेलो, पण पुढे पांडुरंग भेटला नाही तर सारखं मनात याला काय फायदा झाला, इतक्या दूर करू, ह्यांना झाला मला नाही झाला. हे सगळे दुःख निवृत्तीचा प्रकार जर राहिला मनामध्ये, दुःख निवृत्त झालं नाही तर आनंदाची प्राप्ती होत नाही. म्हणजे झोका सोडल्यानंतर पांडुरंगाने आपल्याला पकडलेलं जाणवलं पाहिजे ना, तरच ती आनंद प्राप्ती आहे. मग ह्या दोघांचीही घटना जर करायची असेल, दुःखाची निवृत्ती तर कशीबशी करून घेतली कारण आता निश्चय केला, पण निश्चय केल्यानंतर दुःख निवृत्तीनंतर आनंद प्राप्तीकडे वळण्यासाठी आपलं मन स्वतःचं तयार करायचं आहे ना. त्यामुळे सद्गुरूंची कृपा झाली, सद्गुरूंच्या बद्दल अनंत हरी कथा अनंता. आता मला अतिशय पटलंय की सद्गुरू म्हणजे काय गोष्ट, एक बीज आहे आणि एक असा बिंदू आहे की ज्या बिंदूतून अनंत अनंत रेषा आणि अनंत विचार, अनंत भावना निर्माण होऊ शकतात, ज्या नकारात्मक नाही. दुःखाच्या निवृत्तीनंतर सकारात्मकमध्ये म्हणजे अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ती गोष्ट शक्य करतात, कारण कुणावर रागवणं, काम न करणं, अज्ञानी राहणं, चिडचिड करणं सोपं आहे, पण कठीणाकडे नेतायत ना ते आपल्याला. मग ह्या सगळ्या प्रकारचा निश्चय आता आपल्याला करायचं आहे. म्हणजे 5व्या दशकामध्ये जो फरक झाला आहे तो आपल्यावरती झाला आहे. म्हणजे हे आता अर्थातच कठीण म्हणावं का साधं म्हणावं हा विषय आपला आहे. अतिशय कठीण म्हणावं, मला वळायचंच नाही आहे तर कठीण आहे, आणि आपल्याला म्हणायचं की ते खूप सोपं आहे, कारण की आपलं ओझं देऊन टाकायचं आहे त्यांना, आणि देऊन टाकल्यानंतर आलेल्या प्रसंगाला सामोरं जायचं असेल, आणि तेही ना मनापासून. जे मनापासून करतील त्यांनाच त्याचा फायदा होणार आहे, कारण ह्या सगळ्या आत्मपरीक्षणाच्या गोष्टी आतल्या आत घडत असतात. मौनाने बोलणे संपले ऐसे मी पण माझे गेले असं त्यांना म्हणायचं आहे. असं कुणाला सांगायचं? ह्या सगळ्या गोष्टी कुणाला सांगायच्या नाही, त्या फक्त सद्गुरूंचा आणि त्या सत्शिष्याचा संवाद आहे. आणि सत्शिष्याचा संवाद सद्गुरूंना समजतो आणि तिथपर्यंत ते नेऊन ठेवतात. म्हणून मग त्याच्या बाकी थोड्याशा अटी समर्थ या ठिकाणी सांगतात. म्हणूनच समर्थांना वेगळं म्हणतात. म्हणजे हे लोक जे मानत नाहीत ना समर्थांना, त्याचं तेच कारण आहे.
ते विषयच तसा काढतात मुद्दाम. बाकीच्यांना हा विषय काढण्याचा प्रश्न येत नाही. ते म्हणतात ब्राह्मण असावा तो. ब्राह्मणाचा अर्थ आपण सांगितला की जो धर्म जाणतो आणि जो ब्रह्म जाणतो तो ब्राह्मण. ज्याची मुंज नाही झाली तो ब्राह्मण नाही. ज्याची मुंज झाली नाही तो ब्राह्मण नाही. कारण ब्राह्मण कुळामध्ये जन्म घेऊन सुद्धा जर त्यावरती ते संस्कार झाले नाही तरी सुद्धा समर्थ त्यांना ब्राह्मण मानायला तयार नाही. ब्राह्मण म्हणजे द्विज, दुसऱ्यांदा जन्म त्याचा होतोय. कोणता? पहिल्यांदा मातेच्या ह्याच्यातून उदरातून आणि दुसरा जो होतो तो गुरुच्या मुखातून, की त्याला जो काही गायत्री मंत्राची दीक्षा मिळते आणि त्यानंतर जो ते ज्ञान घेतो तेव्हा तो ब्राह्मण होतो. म्हणजे असं ब्राह्मणत्व अपेक्षित आहे. जर असा ज्ञानी असेल तर तो ब्राह्मणच आहे. असा जर ज्ञानी असेल तर तो जातीनी कोणताही असला तरी असा त्यांना अपेक्षित आहे. याचा अर्थ कोणी वेगळा काढतं, त्यामुळे समर्थांना नेहमीच वाईट टाकलं जातं. प्रश्न काय म्हणतात ते समजून न घेता. मग असा ब्राह्मण, खरंच असं सात्विक आणि पवित्र वातावरण असेल तर कोणाला आकर्षण वाटणार नाही सांगा? आकर्षणाचा सिद्धांतच आहे की जे जे सुंदर आहे, जे जे पवित्र आहे, जे जे सात्विक आहे तिकडेच बुद्धी जाते. बाकीच्यांचं सुद्धा आकर्षण कुठे जातं? चांगल्याकडे. अगदी चोराची आई सुद्धा चोराला चोरी कर म्हणत नाही, कारण वाईटाकडे हा आकर्षणाचा सिद्धांत जातच नाही, चांगल्या गोष्टींकडे. मग हे जेव्हा पालन करतील तेव्हाच कुठे आपल्याला दुसरं काही ते देऊ शकतील. त्यांनी आयुष्याची 25 वर्ष वाया घालवली आहे, 20 वर्ष वाया घालवली आहे. जी काही त्यांची वर्ष त्यांनी त्याच्यासाठी वाया नाही म्हणत आपण, की जी त्याच्यासाठी घालवली आहे, मग ती घालवल्यानंतर त्यांनी धर्मकार्य करायचं आहे. हे आवश्यक गोष्ट आहे. तेच लोक आपण ब्राह्मण म्हणायचं आहे. धर्म, अर्थ, काम, मोक्षमधला धर्म खरं म्हणजे पहिलं स्थान आहे. आणि आपण आता धर्माला मानत नसल्यामुळे ब्राह्मणांचं महत्त्व कमी. आणि ते ब्राह्मण म्हणजे धर्म जाणणारे. त्यासाठी मत्स्यावतार घेतलेला आहे की तुमचे सगळे वेद यांनी राक्षसांनी नेले आणि तो समुद्राच्या तळाशी जाऊन बसला. महाविष्णूंना झोप लागली नाही आणि त्यांनी त्याच्याशी युद्ध करून हात झोपलेला आहे ब्रह्मदेव. म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा झोप लागते तर आपल्यासारख्याला काय होणार आहे? अज्ञानाचा पगडा इतका आहे की ब्रह्मदेवाला झोप लागली पण महाविष्णूंना सहन झालं नाही आणि त्यांनी ते वेद आणले. मग हे सगळं सांगण्याचं कारण काय? हे सांगण्याचं कारण हे की धर्म अतिशय महत्त्वाचा आहे आणि जो धर्म जाणतो तो ब्राह्मण आहे. तोच फक्त या सगळ्या गोष्टीला पात्र आहे. म्हणून समर्थ म्हणतात की ब्राह्मणासाठी नारायणाने अवतार घेतला. कारण आता एखादा मेडिकल ऑफिसर आहे, मेडिकलचा विद्यार्थी आहे, तोच फक्त त्याच्या वैद्यकीय ज्ञानाबद्दल बोलू शकेल की नाही? की त्यांचे कोणते शब्द आपल्याला समजतात, कोणतं इंजेक्शन, कोणते नावं, काय समजतं सर्वसाधारण माणसाला? या सगळ्या गोष्टी जर आपल्याला त्यातलं ज्ञानच नाही मेडिकलचं तर त्यांनी कितीही आपल्याला सांगितलं समजावून तर आपल्याला काय समजणार आहे? फक्त त्याला हो ला हो म्हणण्याव्यतिरिक्त आपण काहीच करू शकणार नाही. पण हे सगळं जाणतात ना ब्राह्मण. त्या भगवंताचं कार्य काय आहे, भगवंत कशासाठी जन्म घेतात, भगवंतांनी केलं काय आहे हे समजतंय त्यांना. कारण ते वेद जाणतात. वेद जाणणारे ते आहेत. त्यांची बुद्धी तेवढी तीव्र आहे. बघा ना, बुद्धीमध्ये किती फरक आहे. एक पाठी ब्राह्मण होते पहिले. एक पाठी एकदा कोणी सांगितलं तर पाठ व्हायचं. असे मुलं अजून सुद्धा दिसतात. ही जी बुद्धिमत्ता आहे ते ब्राह्मणत्व आहे. मग त्यांचं ज्ञान कुणाला माहिती आहे? जे शिकले नाही, जे ज्ञानी नाही, जे बुद्धिवान नाही त्यांना कसं कळणार आहे? आणि ते काय आता ते सांगतात दुसरं चुकीचं तर ते सगळं खरं आहे का? तो सगळा स्वतःच्या मनाचा पसारा आहे. प्रत्येकाचा हा भ्रम निर्माण करणाऱ्या गोष्टी आहेत. जे वेद जाणत नाहीत त्यांनी जर ब्राह्मणत्व स्वीकारलं तर काय होतं हे आपल्याला कळलं. म्हणून समर्थ त्या ठिकाणी ब्राह्मण म्हणतायत की जे अद्वैत ज्ञान सांगतील, अद्वैतावर ज्यांचा भर असेल ते खरे ब्राह्मण आहेत. त्यातल्या त्यात मग घनपाठी असो की दुसरं कोणतंही ज्ञान महत्त्वाचं नाही. जे स्वतःबद्दल माहिती देतात, स्वस्वरूपाबद्दल. आता उद्या बघा आपल्या मारुतीचा जन्म आहे आणि मारुतीचा जन्म असताना त्या ठिकाणी त्यांनी शंकरावर अभिषेक करत असतानाची पोस्ट मला जेव्हा दिसली तर मला अतिशय तोच गोष्ट आठवली. चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. तो म्हणतोय मीच आहे, शंकराला म्हणतोय मीच आहे, मीच तू आहे, तूच मी आहे. कारण शंकराचा अवतार आहे हनुमंत आणि तो आमची कुळवल्ली आहे. हनुमंत आमची कुळवल्ली आपण म्हणत असतो. समर्थ रामदास म्हणजे हनुमंताचा अवतार आहे. मग स्वतःचा शोध जे लावू शकतात ते ब्राह्मण. असा हा जो ब्राह्मण आहे तो ब्राह्मण समर्थांना अपेक्षित आहे, जात अपेक्षित नाही आहे. पण हे न समजता कमी बुद्धीचे अविद्येचे लोक त्याचा अर्थ वेगळा काढतात. त्यामुळे आपण त्याकडे लक्ष न देता आपण आपल्या ज्ञानामध्ये भर घालून भक्ती प्रेमाने
या सगळ्या गोष्टींचा स्वीकार करायचा. अहो या ब्राह्मणाकारणे अवतार घेतला नारायणे, विष्णूने श्रीवत्स मिळवणे तेथे इतर ते किती. त्यांनी श्रीवत्स म्हणून मिळवलं त्यांनी. आता एखादा विद्वान असतो सभेमध्ये आणि विद्वानाचं भाषण झालं, खूपदा असं होतं की त्यांनी अगदी माया ब्रह्म जीव यावरती सांगितलं आणि श्रोते जर खरंच न समजणारे असते मान डोलवतील, काही वेळ नंतर झोपून जातील. कसं मिरवणार आहे तो श्रोता मी विद्वान आहे म्हणून. विद्वान मिळवण्यासाठी समोरचा ऐकणारा तर समजलं तर पाहिजे त्याला थोडंसं काहीतरी. मग हा श्रीवत्स मिरवतोय, विष्णू मिरवतोय कुणाच्या समोर, या ब्राह्मणांच्या. का नाही मिळवणार. तो जशी पाय जरी हलवला, त्यांनी डोळे जरी हलवले, त्याचा नेत्र कटाक्षावर सुद्धा ब्राह्मणांचं लक्ष आहे आणि त्यांना ते ज्ञान होत आहे की विष्णूंच्या मनात आता काय चाललंय. मग असं जे आहे त्या ठिकाणी तो मिरवू शकतो, कारण पुढची जे व्यक्ती आहे त्यांच्या समोर आपली ठाकुरकी आहे. ज्याला समजतं त्याच्या समोर. नाही तर प्रत्यक्ष आपल्याला कितीतरी वेळा अपमानाला सामोरं जावं लागतं की हा प्रश्न आमचा नाही, आम्हाला समजत नाही, तुम्ही असा सध्या अपप्रचार होतो. बोलणं समजलं नाही त्याच्या कुवतीप्रमाणे, मग मिरवण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. कसं मिरवणार या लोकांच्या समोर. पण ब्राह्मणांच्या गोतावळ्यात जे वेद जाणतात त्यांच्यामध्ये श्रीवत्स अगदी छान मिरवत असतात. मिरवणं म्हणजे त्यांचं जे काही रूप आहे, त्यांचं जे काही कार्य आहे, त्यांचं जे काही ज्ञान आहे, हे या ज्ञान यांना समजतं आहे. आणि समजल्यामुळे त्यांच्या गोतावळ्यामध्ये विष्णू खुश आहेत. याचं कारण मला समजू शकणारे हे व्यक्ती आहेत समोरच्या. आणि ते एकदा समजले की ते नुसते शांत पण बसणार नाही आहेत. ते मोहन भागवत तेच म्हणाले, ज्यांना थोडंफार कळतं त्यांनी आपल्या स्वतःचा जीव लावायचा आणि इतरांना सांगण्याचा प्रयत्न करायचा की आपले भगवंत कसे आहेत. असं परवाचं भागवतांचं वाक्य आहे. मग हे करत असताना हा गोतावळा विष्णूला आवडतो. ज्याला समजलं त्यांनी सांगायचं, ज्याला नाही समजलं त्यांनी ऐकायचं, आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये विष्णू खुश होतात. आता ही जी आहे हा निश्चय करायचा आहे मग आपल्याला, कारण ते जे ब्राह्मण आहे मग आता तो क्रियाहीन झाला, ती ओळ झाली. आता त्याच्यावरती बोलण्याचं कारण नाही की जो क्रियाहीन असेल त्याला मी ब्राह्मण मानत नाही. जन्म जरी ब्राह्मण कोळी झाला तरी तो क्रियाहीन असेल तर तो मी ब्राह्मण म्हणून मानत नाही. अहो या ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्राचे ब्राह्मण. जर त्याचं वचन प्रमाण होईल, जरी तो शूद्र असला तरी. आता जनाबाई, कान्होपात्रा, हे सगळे त्यांचे वचन प्रमाण आहेत सगळ्यांना. त्यांच्या पुढे सगळे संत नतमस्तक आहेत. कारण माहिती आहे की जातीचा प्रश्न भगवंताच्या मनात नाहीच आहे. तसं असतं तर ब्राह्मण करून आपल्याला जो अपमान झाला तो झाला नसता, कारण समजच नसते. मग ब्राह्मण वचने प्रमाण होती शूद्राचे ब्राह्मण, धातू पाषाणी देवपण ब्राह्मणाचे नि मंत्रे. जर ब्राह्मणांनी व्यवस्थित मंत्र म्हटली तर धातूच्या मूर्तीमध्ये देवत्व प्राप्त होत आहे. मग त्याला म्हणतातच ना, अभिषेक पवमानाचा केलाय. आणि त्या ठिकाणी त्याची मूर्ती नुसती स्थापन न करता त्याच्यामध्ये जीव आणलेला आहे. असं ब्राह्मणांचं सामर्थ्य आहे. आणि कोणत्या ब्राह्मण, पुन्हा अशा ब्राह्मणांचं की ज्यांनी हे सगळं जाणलं आहे, त्या ब्राह्मणांचं. त्यांच्याच घरात त्यांचा मुलगा किंवा त्यांचा भाऊ जर शिकलेला नसेल तर त्याला हा अधिकार कसा आणि तो मूर्तीमध्ये देवत्व कसं आणू शकणार आहे. कारण स्वतःचे प्रयत्नसुद्धा त्या ठिकाणी आवश्यक आहे. एकाच्या घरात की एवढं सगळं शिकलेला माणूस आहे, अगदी वेद जाणणारा आहे, अथर्ववेद युगवेद सगळं जाणणारा, त्यांचा मुलगा जर तसा नसेल तर त्याचा उपयोग काय. म्हणजे त्याचं स्वतःचं पौरुषत्व नसल्यामुळे तो त्या प्रमाणामध्ये त्या मूर्तीमध्ये कसं काय देवत्व प्राप्त करून देऊ शकणार आहे. मग ब्राह्मण वचने प्रमाण, म्हणून त्यांनी पुढे ते पण स्पष्ट केलं आहे की मुंजी बंधने विरहित, ज्यांनी मौंजी बंधन ज्यांचं झालं नाही तो शूद्राचे निभ्रांत. आता इथे यांना वाईट म्हणण्याचं काही कारणच नाही. स्पष्ट सांगितलं, ब्राह्मण आहे पण मुंज झालेली नाही तर तो ब्राह्मण नाही, आणि शूद्र आहे पण त्याला सगळं ज्ञान आहे तर तो ब्राह्मणच जाणावा. एवढं स्पष्ट लिहिलेलं असून यांना कसं काय अपमान करतात समर्थांचा. मला खरंच इतकं वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींचं की असा विचार अविद्या अज्ञानीच लोक फक्त करू शकतात. बरं, त्याच्यात खोल जाण्याचं काही कारण नाही, पण त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की जो जाणतो, ज्याची बुद्धिमत्ता आहे त्याला प्रणाम, त्याच्या बुद्धीला प्रणाम. आणि त्याच्याजवळ ते आहेच ना. आता एखादा, आज दुपारी साठ्यांनी जेव्हा सांगितलं ते म्हणाले की मोदी झाले प्राईम मिनिस्टर. मग नुसतं दिसतंय का ते एवढ्या करोड लोकांमधून ते एकटे प्राईम मिनिस्टर होतात, एकटे ज्या भारताचं प्रतिनिधित्व करतात, म्हणजे फक्त आपल्याला त्यांचा मोठेपणा दिसतो पण त्यांचे कष्ट दिसत नाही.
मग एखादा ब्राह्मण जर ते करत असेल, मूर्तीमध्ये जर जीवन देत असेल त्याला, तर त्याचे कष्ट किती आहेत त्याच्यामागे, त्याची सात्विकता, त्याचं पावित्र्य, त्याचं राहणीमान, त्याचं स्वतःचे काहीतरी तपश्चर्या, हे सगळं असेल तर त्यामध्ये देवत्व प्राप्त होईल. जसं मोदींच्या बाबतीत सगळ्यांनी म्हटलं की त्यांचे कष्ट असतील, त्यांची तपश्चर्या असेल, त्याशिवाय एवढ्या हजारो करोडोंमधून त्यांना ते एखाद्याची संधी म्हणजे जे जिथे मिळतं आहे त्या ठिकाणी त्यांचे कष्ट कारणीभूत असतात, चांगलं असो किंवा वाईट असो. मग मुंजी बंधन जर नसेल तर तो ब्राह्मण मी क्षुद्र मानायला हरकत नाही. द्विजन्मी म्हणून सतत द्विज ऐसे नाम त्याचे, म्हणून द्विज म्हणतात त्याला. दुसऱ्यांदा त्याचा जन्म होतो म्हणून त्याला द्विज म्हणतो. आणि दुसरा जन्म अतिशय महत्त्वाचा आहे. नुसता कुळात जन्म घेऊन चालणार नाही, पण कुळाप्रमाणे त्यांनी आचार केला तर बाकी तो ब्राह्मण म्हणायला हरकत नाही. इतके गोड आपले समर्थ असताना त्यांना जेव्हा आपला दुसरीकडे नेण्यात येतं ना, दुसरा विचार करून त्याचं नाव जेव्हा टाकतात ना, तेव्हा खरंच असं वाटतं की काय समाज आहे. जे अद्वैताबद्दल जे बोलतात ते तुम्हाला नको आहेत, आणि जे भ्रम निर्माण करतात ते सगळे आपल्याला पाहिजे. हे कसं चालणार आहे समाज? अधोगती समाजाची होणार नाही तर काय. ब्राह्मणी योग सगळ्याशी पूज्य ब्राह्मण, आणि म्हणून सगळ्यांना पूज्य असा ब्राह्मण आहे. ब्राह्मण आल्यानंतर एक प्रकारचा दरार आहे, कारण त्याच्या ज्ञानाचा तो प्रकाश आहे. आणि पैशापेक्षा, लक्ष्मीपेक्षा, आणखी कोणत्या गोष्टीपेक्षा ज्ञानाचा जो प्रकाश आहे, सत्यप्रकाश जो आहे, त्याचा दरारा काही वेगळाच असतो. मग तो पूज्य आहे तो ब्राह्मण, कारण तो स्वतःच्या बुद्धीच्या भरोशावर पुढे गेलेला आहे. त्याच्यामध्ये तो एक प्रकारचा तेज त्याच्या चेहऱ्यावर आला आहे, म्हणून सगळ्यांना तो पूज्य आहे. सुरुवातीच्या काळी राजदरबारांमध्ये ब्राह्मणांना आणि मुनींना, ऋषींना किती महत्त्व होतं. ते एक तर भविष्यही सांगायचे, आणि दुसरी गोष्ट त्याला अतिशय सुंदर असे सल्ले द्यायचे. त्यांच्या सगळ्या तपश्चर्येची फळं, कोणताही स्वतःचा स्वार्थ न करता त्याला सांभाळायचे राजाला. म्हणजे राजासुद्धा गुरु आल्यानंतर उठून उभा राहायचा, अशी आपली परंपरा आहे. मग त्यांच्या ज्ञानाला राजासुद्धा नम्र आहे. आता आपले रामसुद्धा वसिष्ठांच्या समोर, विश्वामित्रांच्या समोर किती नम्र आहे. कृष्ण, हे सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर ज्ञानाला किंमत आहे. याचं कारण ज्ञानामुळेच देवत्व समजत आहे. तो म्हणतो ना, मी तुझ्यासमोर माझी ठाकुरकी आहे, इतरांसमोर माझी ठाकुरकी चालत नाही, कारण त्यांना मी कोण आहे हे समजत नाही. हा सगळ्यात मोठा ब्राह्मणांचा अतिशय चांगला गुण आहे. ब्राह्मण म्हणजे त्याच्या डोक्यापासून निर्माण झाले आहे ब्रह्मदेवाच्या, त्याच्यामुळे त्याची सगळी बुद्धिमत्ता. तरीही आपण 1% वापरतो म्हणे बुद्धी. जर माणसाने खरं 2-3% जरी वाढवली, काय चमत्कार करू शकतो माणूस. ब्राह्मण म्हणत नाही आहे, माणूस काय चमत्कार करू शकतो. दिलेल्या बुद्धीच्या 1% बुद्धी म्हणे आपण वापरतो, जो अतिशय हुशार असतो तो. मग हे मुख्य वेदाज्ञाप्रमाणे वेदविरहित ते अप्रमाण अप्रिय भगवंता, म्हणून भगवंताला अप्रिय आहे. काय? वेदविरहित ते अप्रमाण, जे वेदांना मान्य नाही. जे वेदांना मान्य नाही ते भगवंताला मान्य नाही, आणि जे वेदांना मान्य आहे ते भगवंताला मान्य आहे. मग वेदाज्ञा जी आहे ती वेदाज्ञा, मग त्यांना सांभाळणारे शंकराचार्य, त्यांची परंपरा, आपल्या सद्गुरूंची परंपरा, ही जी परंपरा आहे तीच फक्त खरी आहे आणि तीच भगवंताला प्रिय आहे. थोडे कडक वाटतात ना या समासामध्ये थोडे कडक वाटतात, कारण आतापर्यंत सगळं ज्ञान दिल्यानंतर ते स्पष्ट सांगतात कुणाच्या मागे जायचं आणि कुणाच्या मागे जायचं नाही. कुणाच्या मागे जायचं हे सांगत असताना त्यांचे सगळ्यांचे नियम आहे. गुरु निश्चय करायचा आहे ना. आता गुरु निश्चय करत असताना असा व्यक्ती की ज्याला ज्ञान आहे, कशाचं ज्ञान आहे, पुन्हा त्यातल्या त्यात वेदांचं ज्ञान आहे असा, आणि त्यातल्या त्यात वेदांचं ज्ञान, अद्वैताचं ज्ञान जर असेल आणि तो निरपेक्ष असेल, तर त्याच्या मागे आपण जाऊन स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो. हे भगवंतांना माहिती आहे, आणि भगवंतांना म्हणूनच तो प्रिय आहे. ब्राह्मणी योग याग व्रते दाने, ब्राह्मणांना योग करावा लागतो, याग करावा लागतो, म्हणजे यज्ञ करावा लागतो, व्रत करावं लागतात, दान आपण देणे किंवा त्यांनी करणे, या सगळ्या गोष्टी. ब्राह्मणी सकळ तीर्थाटन करायचे घरी बसून, म्हणजे आपलं सगळं ज्ञान सर्वत्र पाहून आपल्या ज्ञानामध्ये भर घालायचे. कर्ममार्ग ब्राह्मणाविणे होणार नाही. हा जो कर्ममार्ग आहे तो ब्राह्मणाविणे होणार नाही, कारण कशी पूजा करायची आणि कसं आपल्याला करायचं हे सगळं त्यांचं ज्ञान आहे. त्यांच्या ज्ञानाशिवाय, ब्राह्मणांच्या शिवाय हे शक्य नाही. यावेळी बाकीचे लोक खूप त्यामुळे टीका करतात त्यांच्यावर, की म्हणून खालच्या जातीचा गुरु करू नये असं जेव्हा समर्थांनी सांगितलं, तर तेव्हा जे बोलले ते जर लोकांनी केलं
त्याचे काय परिणाम झाले हे तरी आपण आता बघू शकतो ना. हे आपण बघू शकतो. हे एवढं बोलून सुद्धा मनाला समाधान मिळतं की त्यांनी सांगितलं ते न केल्यामुळे आता आपण काय परिणाम भोगतोय धर्म गेल्यामुळे आणि भ्रमाच्या मागे लागल्यामुळे काय घडलं आहे लोकांचं हे तर आपल्याला कळू शकतं. त्यामुळे समर्थ वचन अगदी खरे आहेत की स्पष्ट याचं कारण समर्थांना स्वार्थ नाही कोणत्याच प्रकारचा, उलट फक्त कल्याण. म्हणू शकत नाही माऊली त्यांना, पण खरंच आईचं हृदय आहे. त्यामुळे ते म्हणतात बाबा असं करू नको, गुरुचा निश्चय करायचा असेल तर तुला हे सगळं स्वतःचा स्वार्थ करायचा आहे हे लक्षात ठेव. तू नुसत्या भ्रमामध्ये पैशाच्या भ्रमामध्ये जाशील. हे एवढे मोठे मोठे कीर्तनकार, हे एवढे एवढे प्रवचनकार, म्हणजे आता बोलायला बसलं ना तर राजकीय हेतू येईल इतके म्हणजे त्यांनी जे सुनीताताई दांडेकरांनी सांगितलं त्या दिवशी आपल्या सकाळच्या सत्संगामध्ये की हे पाप आहे. उलट एखादा पापी परवडला, पण ह्या कीर्तनकारांनी आणि प्रवचनकारांनी धर्माचा जो बाजार मांडला ते नरकात जातील म्हणतात. हातामध्ये ग्रंथ आहे, हातामध्ये ग्रंथ आहे आणि नरकाची त्यांची वृत्ती आहे. आता याला काय म्हणायचं हे ओळखायला पाहिजे ना आपण की हातात असून तसं वागत नसतील. समर्थांना मान्य नाही. बोले तैसा चाले एवढं साधं नाही आहे. म्हणायचं असं आणि 50,000 2-2 लाख 3-3 लाख पैसे घ्यायचे. त्यांच्या घरी जेवू नये म्हणतात, त्यांच्याकडे जेवायचं नाही म्हणतात. बरं ठीक आहे, थोडासा काळाप्रमाणे बदल, थोडासा पैसा घेणे, पण लूटमार जी चालते त्या पैशाच्या भरोशावर जे सगळे करतात त्यांना गती नाही. त्यांच्या मागे कसं जाणार. त्यात एखादा जो शिष्य असतो तो हा विचार करतो आणि या सगळ्या विचारातून तो आपला स्वतःचा मार्ग निवडतो. म्हणून गुरुनिश्चय. अतिशय राग येतो सध्याची आध्यात्मिक अधोगती पाहिली की ब्राह्मण वेद मूर्तिमंत. ब्राह्मणाकडे बघितल्यावर वेद मूर्तिमंत वाटला पाहिजे. तुम्ही कल्पना करा आता डोळ्यासमोर ब्राह्मण आणा कसा असला पाहिजे. आणि त्याच्यातही ते तेव्हा नव्हते, तेव्हा त्याचेही परिणाम त्यांनी भोगले, ते संपले. जे तसे असून सुद्धा त्यांनी तसे वागले नाही. पण त्याच्यात एखादा तर असेल की जो मूर्तिमंत वेद आहे. असे आपल्याच घराण्यामध्ये लोक सापडतील आपल्याला. जे आता आपण साठीचे लोक आहोत त्यांच्या घराण्यात असे लोक अजूनही दिसतील, आहेत अजूनही. ते मूर्तिमंत वेद आहेत. किती साधेपण आहे, किती शालीनता आहे. बुद्धीची तर विचार कल्पना करू शकत नाही एवढे बुद्धिवान आहे. ब्राह्मण वेद मूर्तिमंत असा, क्षुद्र असो ब्राह्मण असो याच्यावरती वाद घालायचा नाही. असा हा मूर्तिमंत वेद, असा हा ब्राह्मण आहे. एका क्षणामध्ये संसार सोडणारे, एका क्षणामध्ये संसारावर पाणी सोडणारे आणि परोपकारासाठी जाणारे असे लोक आपण बघितलेले आहे. ब्राह्मण म्हणजे वेदमूर्तिमंत. कुठेही तपश्चर्या त्यागाच्या शिवाय काही मिळत नाही. जे त्याग जिथे नाही ना त्या ठिकाणी देव नाही, हे निश्चित आहे. म्हणून हा गुरु लक्षण हा जो समास आहे त्या ठिकाणी बघा गुरु निश्चय, त्या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे. ब्राह्मण वेदमूर्तिमंत, ब्राह्मण तोची भगवंत. आता भगवंताची भूमिका जर त्यांना ब्राह्मणांना दिली आहे, ब्राह्मणांना बरं, अजून ऋषी सद्गुरूबद्दल बोलतच नाही आहे. सद्गुरू आणि हे तर आणखी पुढे आहेत. गुरु आणखी पुढे आहे. ब्राह्मणांबद्दल बोलत असताना म्हणजे सुरुवातीला आपण म्हणतो कोणाच्या तरी बोलण्यामध्ये जाणवतं की हा गुरुचा शिष्य असूच शकत नाही. आणि हा जर शिष्य म्हणवतोय गुरुचा तर हे त्याला लांछन आहे. त्या गुरुला ते लांछन आहे जर हा शिष्य असेल त्याचा तर. आणि एखादा शिष्य असा असतो काही सांगत नाही स्वतःबद्दल. कुणाचा शिष्य रे तू. म्हणजे गुरुची महिमा कोण वाढवतोय, हा शिष्य. कारण त्याच्यामध्ये ते सगळे गुण त्यांनी घेतलेले, आत्मसात केलेले. मग ही परंपरा साधी आहे का. अशी तुटत नाही परंपरामध्ये कोणतीच. मग ती जी परंपरा असेल ते वेद मूर्तिमंत असे जे ब्राह्मण असतील तेच पुढे जाऊन पुढे जाते ती परंपरा. जशी सुरुवातीला गंगोत्री असते, गंगोत्री होत गंगोत्रीचीच मोठी यमुना होते, मोठी गंगा होते, तसं तिला सुद्धा जटेमध्ये घेतलेलं आहे. मग या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर आपल्या लक्षात येतं की हे इतकं सोपं नाही. आता जेव्हा त्याचा ऱ्हास बघतोय, आता ज्यावेळी आपल्याला त्याचा ऱ्हास बघतोय, धर्म न सांभाळणे जेव्हा बघतोय, तेव्हा हे वाक्य खरी वाटायला लागतात. आणि सत्य एकच असतं, ते काळाने बदलत नाही. काळाने जर बदललं तर ते सत्य कसलं. काळाचा परिणाम सत्यावर होत नाही, म्हणून वेद अजून बदललेले नाही. आणि वेदवाक्य म्हणजेच भगवंत, हे अजून वाक्य जे समर्थांचं आहे ते आताही त्यामुळेच लागू आहे, कारण समर्थ सत्य बोलत आहेत. सत्यवचन आणि म्हणताना सत्यवचन आणि वागायचं भ्रमात, मग त्याला नरकात सुद्धा जागा नाही. किती वाईट वाटतं या सगळ्या गोष्टींवर बोलताना बघा. मग ब्राह्मण वेद ब्राह्मण तोची भगवंत, पूर्ण होती मनोरथ, विप्रवाक्य करून देत होते आशीर्वाद.
सौभाग्यवती भव, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, आशीर्वाद. त्यांच्या शब्दांना जी किंमत होती वाणीला, त्या वाणीची किंमत कशामुळे होती? जसे स्वार्थाने बरबटले तशी ती ब्राह्मण असो का क्षुद्र असो, या सगळ्या गोष्टींमध्ये कसं सरमिसळ झाली या जातीवर आपण कधीच बोललो नाही आहे आणि बोलणारही नाही, कारण आपण सत्यावर बोलतोय. सगळी भगवंताची लेकरं आहेत. जो पौरुष प्रयत्नाने जसा वागेल, फक्त त्याच्यामध्ये ब्राह्मणांच्या बाबतीत असं होत आहे की थोडीशी परंपरा मिळते, थोडंसं घराण्यातलं काही मिळतं, त्याच्यानंतरचे पौरुष प्रयत्न असतात. पण एखाद्याला घराण्यातलं काही मिळत नाही तरीसुद्धा त्यासाठी एक मागे दासबोधाचं उदाहरण सांगितलं होतं. दासबोधाचंच कारण नसताना त्या व्यक्तीने नाव घेतलं तर ते बरोबर नाही. आठवड्यातून एखादा प्रश्न विचारायचा तो व्यक्ती मला की याचा अर्थ काय. आणि मुळात आपल्या घरात कुठेतरी परंपरा असल्यामुळे, सतत दासबोध ऐकत असल्यामुळे त्याच्यातल्या शब्दांची उकल करता येत होती. शब्दांची उकल आणि माहिती नव्हतं त्या गोष्टी कशासाठी आहे. कधी कधी तर असं वाटायचं काय आठवडा झाला की प्रश्न विचारतो, काय आठवडा झाला की प्रश्न विचारतो. पण आनंद त्याच्यात होता की निदान दासबोधाबद्दल तर बोलतोय, बाकी तर काही बोलत नाही. आणि उत्तरं द्यायची आठवड्यातून एखादा दिवस, कधी कधी आठवड्यातून 2दा, कधी कधी महिनाभर प्रश्न पण नाही विचारायचा. आणि शेवटी असं झालं की जवळपास 5, 6, 7 महिने का 8 महिने झाले असतील माहिती नाही, एक दिवस त्यांनी पूर्ण PDF टाकली मला, पूर्ण भाषांतर केलं आहे स्वतःच्या शब्दात दासबोधाचं. स्वतः जात नाही आपली, ब्राह्मण जात नाही त्याची, आणि स्वतःच्या शब्दात भाषांतर केलं आहे दासबोधाचं पूर्ण. याच्यापेक्षा जास्त मोठा ग्रंथ झाला आहे. आणि त्याच्यावरती समर्थांचं चित्र. पण म्हणाला मी समर्थांपर्यंत जाऊ शकत नाही कारण मी त्या जातीचा नाही. म्हटलं आता असं काही राहिलं नाही जातीचं वगैरे, मी तुला काही करून एकदा तरी गडावर घेऊन जाईल आणि हा जो ग्रंथ आहे ना तो आमच्या परंपरेप्रमाणे तिथे दाखवून बघेल. बघा इथपर्यंत परिस्थिती. मग तो ब्राह्मण नाही का? अगदी ब्राह्मण आहे. आणि त्याला म्हणलं मी तर त्याच्या मनाने काही. आणि मार्गदर्शक अपर्णाताई परांजपे, किती धक्कादायक आहे हे. जे आपल्याला मुळात येतं ते त्याला आधी कितीतरी प्रमाणात 80-90% त्याला येत होतं, 10% फक्त थोडंसं मला माहिती नसताना मदत केल्या गेली आणि ती त्यांनी ग्रंथाच्या रूपात समोर आली. इतकं सुंदर अक्षर आहे मोत्यासारखं की त्याला म्हणलं आपल्या घरात मुलांना येणार नाही, स्वतःच्या मुलांना आणि स्वतःच्या भावाला, स्वतःला पण येणार नाही, स्वतःचे भाऊ आणि मुलं तर सोडा, मला पण येणार नाही. त्या व्यक्तीने करून दाखवलं आणि माझा फोटो त्याच्या. म्हणजे काही अर्थच नाही या गोष्टीला. मी मानूच शकत नाही, डोळ्यात पाणी आलं. कारण हे सगळं जे केलं आहे ना ते एकलव्याचं उदाहरण खोटंसं ठरेल का मग? आता प्रत्येकाचा अनुभव आपण घेतो. एकलव्यानी म्हणे यांनी नाही शिकवलं तरी शिकला. इथे मी न शिकवण्याचा प्रश्न नाही, कळलंच नाही की तो करतो काय आहे. त्यांनी प्रश्न विचारायचा, मी 1 मिनिटात उत्तर द्यायचं. कारण आपल्याला हा ग्रंथ नसानसात भिनला आहे परंपरेमुळे. मग परंपरा आणि पौरुष प्रयत्न याच्यावरती बोलते. परंपरा नाही पण कुठून त्याला आवड झाली निर्माण दासबोधाची, आणि तो व्यक्ती आता त्यात PhD करतो आहे आणि खूप काही काही ग्रंथ लिहिले आणि सगळं त्यांनी तयार केलं. मग ह्या सगळ्या ब्राह्मण वृत्ती. मग त्याच्यासाठी तो म्हणाला मी जेवायचा नाही. मग त्याचे सगळे अट नियम सांगितले त्यांनी की मी असं असं करतो. जेव्हा मला दासबोधाच्या ग्रंथाला लिहायला सुरुवात करतो तेव्हा मी असे असे नियम पाळतो. मग ब्राह्मणांनी पाळले तर नवल काय? ते पाळल्याशिवाय ही कृती येतच नाही ना. प्रतिकृती जी आपल्या हातातून निर्माण होते ती होतच नाही. 18 अध्याय गीतेचे सुगीतेचे जेव्हा वाचन केलं दर गुरुवारी अधिक महिन्यामध्ये, तेव्हा स्वतःहून संध्याकाळी 7 वाजता असायचं ते गायन. पण दिवसभर काहीही खायचं नाही, भूकही लागायची नाही आणि 7 वाजता तो अध्याय संपला की ताबडतोब जेवायला बसायचं. म्हणजे स्वतःहूनच. ह्याचं कारण कौतुक कधीच कोणी कोणाचं करायचं नाही, करणारही नाही. पण काहीतरी केल्याशिवाय काहीतरी मिळत नाही ना. मग हा त्यांनी पण केलं, जातीचा प्रश्न नाही. आपणही काहीतरी करायचा प्रयत्न केला, मनात येत नाही, देव माझ्याकडे बघतोय, देवाचं गायन करायचं, आपण कसं खायचं? दिवसभर काही वाटायचं नाही. 7 वाजता त्याचं शूटिंग व्हायचं आणि 7 ते 8 झाल्यानंतर जेवायला बसायचं. मग ही शुचिता मनाची वृत्ती जी असते ना त्याच्याशिवाय ब्राह्मणत्व नाही ना. हे ब्राह्मणत्व म्हटलं, पुन्हा ब्राह्मण नाही, तोही व्यक्ती ब्राह्मण नाही. मीही जर प्रयत्न केले नाही आणि मी जर तशी वागली नाही तर ब्राह्मण नाही. समर्थ स्पष्ट म्हणतात, ब्राह्मणत्व ही वृत्ती आहे. ती कुणाला परंपरागत येते, कुणाला पौरुष प्रयत्नांनी येते, पण ती वृत्तीवरती बोलतात. नंतर ब्राह्मण भोजने शुद्ध वृत्ती म्हणून त्यांच्या वाक्याला महत्त्व आहे. ते जे बोलतात त्यांच्या वाक्याला महत्त्व आहे. स्वतः आताचे जे कथावाचक आहेत ते कसे वागतात, कसे लाख लाख रुपये त्यांचा स्वतःचा खर्च आहे, स्वतःच्या शरीरावर घालवतात, स्वतःच्या मनावर. लग्न 4-4 करतात. खरंच त्यांच्या ब्रह्मवाक्य असेल का त्यांचं वाक्य हे? आणि जेव्हा भागवत सांगायचं तेव्हा दाढी करायची नाही हा पहिला नियम होता. कुणाच्या घरी खायचं नाही हा
अगदी दिवसातून 3-3दा दाढी करून बसतात ते लोक. हे कसं त्यांचं ब्रह्मवाक्य मांडतील कोण? विप्रवाक्य कशी त्यांची खरे होतील? हे सगळे शो आहे, हा बाजार आहे, हा माया आहे. विप्रवाक्य करून ब्राह्मण पूजने शुद्ध वृत्ती. ब्राह्मण पूजनाने सुद्धा शुद्ध वृत्ती होते. होऊन जडे भगवंती. आमची वृत्ती शुद्ध करायची तो ब्राह्मण पाहिजे की नाही? तो समोरचा ब्राह्मण, मी त्याचे पाय धुते, तो माणूस तसा पाहिजे ना. म्हणून त्यांनी म्हटलं नीच जातीचा गुरु करू नये. म्हणण्याचा उद्देश समर्थांचा हाच आहे की त्याचं पूजा करून स्वतःचं ब्राह्मणत्व का घालवायचं? कारण तुझी वृत्ती शुद्ध आहे, पण तो शुद्ध आहे का माहिती आहे का? शंकराचार्यांचं जे उदाहरण काल बोललो आपण, की ज्या ठिकाणी प्रत्येकाला हात दाखवत नाहीत, कारण प्रत्येकाची तिथपर्यंतची पात्रता आहे का त्यांचा आशीर्वाद घेण्याची आपल्याला माहिती नाही. म्हणून शंकराचार्य हात दाखवत नाहीत, आशीर्वादाचा हात ते देत नाहीत. त्यांना वाटलं की हा व्यक्ती जरा पात्र वाटतो, त्यांच्या डोक्यावर ते हात ठेवतात असं म्हणतात. मग ह्या सगळ्या गोष्टी जर इतक्या नाजूक आहेत, कारण आपल्याला आत्मज्ञान प्राप्त करायचं आहे ना. साधं ज्ञान तर कोणी उभ्या उभ्या चप्पल बूट घालून सगळेजण देतातच आहे. ते ज्ञान मिळाल्यानंतर त्याचा पैसा कमवत आहे, त्याचं दुःखात रूपांतर होत आहे, हे सगळं काही घडत आहे. आता आपल्याला आत्मशुद्धी करून अगदी परमतत्वाकडे जर पोहोचायचं असेल तर हे सगळं असलंच पाहिजे, नाहीतर तुम्हाला ते शक्य नाही. 2 उभ्या वाजते आणि थांबते, कारण मला जायचं आहे. लक्षभोजनी पूज्य ब्राह्मण आना यातिसी पुसे कोण परी भगवंतासी भावप्रमाण येरा चाड नाही श्रीराम. असो ब्राह्मणासुरवर वंदिती तेथे मानव बापुडे किती. जरी ब्राह्मण मूढमती तरी तो जगद्वंद्य श्रीराम. इथे ऑब्जेक्शन घेतात समर्थांवर बरं, पण त्याचा हा मागचा. म्हणून त्या धनश्रीताई म्हणतात की पूर्ण श्लोक कधी कोणी सांगत नाही. जेवढा माझ्या फायद्याचा आहे ना तेवढा सांगतात लोक. आधीचे श्लोक सांगितले तर मग पुढचा हा श्लोक तसा काही वाटणार नाही, पण तसं काही लोक करत नाही. अंतेज शब्द ज्ञाता बरवा परी तो नेऊ न काय करावा. ब्राह्मणा सन्निध पूजावा हे तो न घडे की श्रीराम. ते जगा वेगळे केले ते वेदे अवेरिले म्हणून तयासी नाव ठेविले पाषांड मत श्रीराम. असो हे हरिहरदास तयास ब्राह्मणी विश्वास ब्राह्मण भजने बहुतास पावन केले श्रीराम. आता पुढच्या ओवी समजू शकतात, कारण की त्यावरती गुरुनिश्चयामध्ये आपण काय बोललो आहे ते समजू शकतं. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर.